जामनेर येथील जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालयाची विशेष सर्वसाधारण सभा येत्या 27 डिसेंबरला होणार असून याकडे वाचनालयाच्या सभासदांसह जामनेर शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेत अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या विरोधात दाखल अविश्वास प्रस्तावावर चर्चा व मतदान होण्याची शक्यता आहे. आजच्या स्थितीत वाचनालयाच्या सभासदांची संख्या 220 असल्याचे सांगण्यात येते. अविश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यास नेमके काय होईल हे आजच सांगणे कठीण आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळला जावा यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याकडून ज्या पद्धतीने व्यूहरचना आखली जात आहे त्याचप्रमाणे अविश्वास प्रस्ताव कसाही करून संमत कसा होईल याची पुरेपूर तयारी दुसरा गट करीत असल्याचे दिसून येत आहे. स्वर्गवासी राजमल लखीचंद ललवाणी यांनी स्थापन केलेल्या जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी व जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालय या दोन समाज उपयोगी संस्थेत हे घडत असल्याचे आज समाजाला पाहावे लागत आहे आणि हे पाहणे खरे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे असे समाजातील ज्येष्ठ लोक विचार व्यक्त करीत आहेत. वाचनालय आणि शिक्षण संस्था हे सरस्वतीचे मंदिर मानले जाते. मात्र याच सरस्वतीच्या मंदिरात राजकारण केले गेल्याने गेल्या काही वर्षात दोन्ही संस्थांची काय परिस्थिती झाली हे वेगळ्या भाषेत सांगायला नकोच. जामनेरच्या वाचनालयाचा दर्जा तसा पाहिले तर अव्वल आहे. मात्र घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे व आरोप प्रत्यारोपांमुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे नाकारणे